नमस्ते मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या होणाऱ्या 16 जुलैच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे आदित्य पाणी गरम करतो आणि मुद्दामूनच उकळतं पाणी स्वतःच्या हातावर ओतून घेतो आणि म्हणतो, आई गं मुक्ताने मला भाजवलं, असं जोरजोरात ओरडायला लागतो। त्यानंतर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सावणीची हळद असते आणि हळदीमध्ये सगळेजण आलेले असतात, मुक्तासुद्धा तिथेच असते। त्याच वेळेस तिथे पोलीस येतात आणि म्हणतात की मुक्ता कोळी कोण आहे। त्यावेळेस मुक्ता समोर येते। त्यावेळेस पोलीस असं म्हणतात की तुमचा सावत्र मुलगा आदित्य यांनी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली आहे की तुम्ही त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे, म्हणून आम्ही तुम्हाला अटक करत आहोत। त्याच वेळेस तिथे सागर येतो आणि सागर म्हणतो, कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय, खरं खोटं बघितल्याशिवाय तुम्ही यांना अटक करू शकत नाही, असं म्हणून तो आदित्यला तिथं बोलावून घेतो। आदित्यच्या हाताला सगळीकडे भाजलेलं असतं आणि सगळ्यांना त्याचा हात भाजलेला बघून फारच धक्का बसतो। आता कशा प्रकारे सागर मुक्ताला जेलमध्ये जाण्यापासून वाचवणार आणि आदित्यचा खोटा चेहरा सगळ्यांसमोर आणणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।